आज होता माझ्या भावाचा बर्थडे आणि मला केक बनवायचा होता, पण कोको पावडर नाही. म्हणून मग एक आयडिया लावली. काय ते पुढे सांगतेस. त्या अगोदर मी, पूर्ण आणि लेकराच आम्ही गेलो स्टाईल युनियनला. आता तिथं मला अगदी 2-3 वस्तू घ्यायचं होतं आणि इथं जवळच आहे, म्हणून मग रात्री लगेच गेलो आणि मला जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं. त्या अगोदर मग थोडं फराफटकरा मारून घेतला. कपडे आलेले होते दिवाळीचे छान, ते बघून घेतले आणि जे सामान मला घ्यायचं होतं ते म्हणजे नेल पेंट, लिपस्टिक वगैरे असंच ते घेतलं आणि लगेच घरी आली, कारण की मला केक बनवायचा आहे आणि बरंच काय आहे जे मला तयार करायचं होतं. सुरुवातीला मी इथं कॅरमलाइज सॉस तयार केलं बासुंदीमध्ये टाकण्यासाठी. याच्यामुळे बासुंदीला रंग सुरेख येतो आणि टेस्ट पण छान येते. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकारचे इसेन्स टाकू शकतात, बटरस्कॉच, चॉकलेट, जे काही तुम्हाला आवडतात ते. त्यानंतर मग मी केक कसा बनवला, तर केक कसा बनवते हे तुम्ही भरपूर वेळ शेअर केलेला आहे. आता अजिबात शेअर केलं नाही कारण वेळच नव्हता माझ्याकडे. तर मी इथं डार्क कंपाऊंड जे आहे ते मेल्ट करून केक बनवलेला आहे. कोको पावडर अजिबात टाकलेला नाही. त्यानंतर केक तो इतका सुंदर फुगला होता ना, टम्म असा औक्षण करून घेतलं आणि मग जेवण वगैरे केल्यानंतर मग केक कापला होता. आता इथं माझा पोपट झालेला. बनवायचं मला लावा केक होतं, म्हणून आतमध्ये मी चॉकलेट ठेवलेली होती. सो कॅडबरी चॉकलेट मी इथं ठेवली, ती अजिबात मेल्ट झाली नाही. ती तिथं साईडला चिपकून बसलेली होती जशीच्या तशी. आणि ह्याऐवजी मी जर इथं डार्क कंपाऊंड ठेवलं असतं तर ते नक्कीच मेल्ट झालं असतं आणि मस्त लावा निघाला असता. सो लेकराने तर इथं केक खूप एन्जॉय केला. त्यानंतर मग स्टाईल युनियनमधून मी नेल पेंट्स आणि लिपस्टिक जे आणलेले होते ते तुमच्यासोबत या शेअर केलेला आहे. त्याच्यातला हा कलर मला फारच आवडतो. आता सगळं झाल्यानंतर तर मी खूप थकली होती. सो चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसतच असेल. तर मी आता आराम करते. आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते. आवडला तर लाईक करा. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय.